ओळखीचा माणसांचा राजा, माणसात माणुसकी मानणारा राजा. माणसांच्या ओळखीचा माणसांचा राजा, माणसात माणुसकी मानणारा राजा. राजा म्हणाव तुला की मायबाप म्हणू, माया दिली पोटातल्या पोरावाने जणू. राजा म्हणाव तुला की मायबाप म्हणू, माया दिली पोटातल्या पोरावाने जणू. एकदाच देवदूत धाडला देवांनी, पुन्हा नाही राजाचा पाहिलाच कुणी. एकदा देवदूत धाडला देवांनी, पुन्हा नाही राजाचा पाहिलाच कुणी. आदरणीय व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव संस्कृती उमेश कुपटे आहे. मी आता 5वीची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव विद्यालंकार भवन शेवाडी आहे. माझा आजचा विषय लोकराजा छत्रपती शाहू महाराज आहे. मारुतीराव जाधव यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरू करते. शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते. पण ते फक्त राजे नव्हते, तर समाजातील दुर्बल घटनांना न्याय मिळवून देणारे खरे लोकनायक होते. त्यांनी सर्वप्रथम शिक्षणाला प्राधान्य दिले. त्या काळात गरीब आणि शेतकरी कुटुंबातील मुलांना शिक्षण मिळत नव्हते. शाहू महाराजांनी शिक्षण सर्वांसाठी मोफत केले. त्यांनी मुलींच्या शिक्षणातही तितकेच महत्त्व दिले. समाजातील अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी आरक्षणाची योजना सुरू केली. दलित, शेतकरी, मागासवर्गीय यांना नोकऱ्यांमध्ये व शैक्षणिक संधीमध्ये आरक्षण दिले. ही योजना आजच्या भारतातील सामाजिक न्यायाच्या धोरणाची पायाभरणी ठरली. शाहू महाराजांनी अस्पृश्यतेविरुद्ध ठाण पावले उचलली. मंदिर प्रवेश, विहिरीतून पाणी घेणे, समाजात सन्मानाने जगणे यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यामुळे सामान्य माणसाला आत्मविश्वास मिळाला. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना लोकांनी प्रेमाने राजर्षी हा किताब दिला. म्हणजे राजा असूनही ते ऋषीसारखे महान आणि समाजाभिमुख होते. शेवटी एवढे सांगते की शाहू महाराजांनी दाखवून दिले की खऱ्या अर्थाने राजेपण म्हणजे सत्ता नव्हे, तर समाजाची सेवा होय. आज आपण जर शिक्षण घेऊन उंच भरारी मारत असू तर त्यात शाहू महाराजांचा मोठा वाटा आहे. 6 मे 1922 रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. आपल्या तब्बल 28 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी शिक्षण, कृषी, उद्योग, कला, क्रीडा व आरोग्य अशा सर्वच महत्त्वपूर्ण क्षेत्रात अनमोल योगदान आणि चालना दिली. अशा या राजश्री व्यक्तिमत्वास कोटी कोटी अभिवादन करून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.